होत आलेला आहे अनेक वर्ष. मग आपला मेंदू काय करत असतो की तुमचं जो पास्ट आहे, जो भूतकाळ आहे, या भूतकाळावरनं मेंदू असा अर्थ काढत असतो की एखादी गोष्ट जर भूतकाळामध्ये तुम्ही परत 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 केली असेल तर मेंदू आपल्याला तीच गोष्ट परत करायची सूचना देतो. कारण मेंदूला असं वाटतं की ही गोष्ट या माणसासाठी जणू काही आवश्यक गोष्ट आहे, ती त्याला सांगितलीच पाहिजे, त्याला दिलीच पाहिजे. आणि म्हणून जी गोष्ट तुम्ही रिपिटिशननी केलेली असते, परत परत केलेली असते, तीच रिपिटिशनची गोष्ट मेंदू तुम्हाला सारखी देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तो ऑटो मोडवरती जातो. ऑटो पायलट असं ऐकलं असेल तुम्ही. ऑटो मोडवर जातो म्हणजे काय, तर आपण नेहमी असं म्हणतो की मी एकटा जर असं नुसता बसलो तर माझ्या मनात खूप विचार येतात, असं आपण म्हणतो. माझ्या मनात खूप विचार येतात. मग आपण त्या माणसाला असं म्हणतो, अरे नुसता बसू नको, हा काहीतरी ऍक्शन कर, काहीतरी काम कर, म्हणजे मग तुझ्या मनात विचार येणार नाहीत. बरीच माणसं असं म्हणतात, तुला जर दारूपासून लांब राहायचं असेल तर तू कामात वगैरे झाला पाहिजेस, काहीतरी कामात लावून घे. म्हणजे त्याचा म्हणण्याचा असा अर्थ असतो की तू जर नुसता बसलास तर तुझ्या मनामध्ये तुझ्या मागच्या इतिहासाचे विचार जास्ती येणार आहेत. आणि जास्ती विचार कोणते येऊ शकतील? मग जे तू भूतकाळामध्ये वागलेला आहेस परत परत रिपिटिशननी, तेच विचार तुझ्या मनामध्ये जास्ती येतील जर तू नुसता बसलास तर. खरं म्हणजे हे उत्तर नाहीये, याचं उत्तर सांगतो मी तुम्हाला. परंतु म्हणताना तरी आपण असं म्हणतो की जर आपण एखाद्या कामामध्ये स्वतःला बिझी ठेवलं तर जणू काही आपल्याला आपल्या मनातले जुने विचार ऐकूच येणार नाहीत. आपल्या मनातल्या जुना प्रक्रियेचा भाग जणू काही थांबूनच राहील. असं घडत नाही, पण म्हणताना तरी म्हणतो आपण. म्हणजे भूतकाळामधले विचार जर तुम्ही रिकामे बसलात तर तुम्हाला ऐकू येणार. मग भूतकाळ काय आहे? तो आपला जो अलीकडचा भूतकाळ आहे, त्या भूतकाळामध्ये दारू हा पदार्थ मी माझ्या शरीरामध्ये अनेकदा घातला. का बरं घातला? परत 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 मला सुद्धा माहित नाही खरं म्हणजे का घातला. सुरुवातीला आपल्याला काय वाटलं होतं? आपण तरुण वयामध्ये आल्यानंतर आपण जेव्हा जग बघत होतो तेव्हा आपल्याला असं वाटलं की दारू पिणं हे जणू काही मोठं झाल्याचं लक्षण आहे. कारण का, साधारणतः 15-16 वर्षानंतर आपल्याला माहिती, 10वी मध्ये गेलो की 10वी मध्ये बरीच मुलांना असं वाटायला लागतं, याला काय वेगळं आता करायचं, आता मी मोठा झालो. मग त्याला असं वाटतं की जगामध्ये स्वातंत्र्याने जगायचं असेल, पुरुष म्हणून मोठं झाल्याचं आपल्याला उदाहरण असेल तर आपल्याला प्याल्यावरती असं जाणवेल, अरे आपण आता मोठे झालो. आणि म्हणून जणू काही दारू हा एक प्रतीक झालं त्याच्यासाठी, तो मोठं झाल्याचा सिम्बॉल झाला. मग 10वीची परीक्षा झाल्या झाल्या अनेक मुलं पहिली बियर तरी घेऊया, दारू तरी घेऊया, काहीतरी करूया असं करायला जातात. का का बरं गेले असं करायला? ते गुलाबजाम खायला का नाही गेले? याचा अर्थ असा की तो पदार्थ एका विशिष्ट वयानंतर घेतल्यावरती जणू काही मी आता स्वतंत्र झालो, मोठा झालो आणि इतर कुणाही सारखा वागायला फ्री झालो, मोकळा झालो, असं त्याचा अर्थ त्या मुलाला काढायचा असतो जणू काही. आणि मग त्यावेळेला त्याला असं जाणवलं की हा पदार्थ खरंच वेगळा आहे. काय वेगळं आहे त्याच्यात? तर तो पदार्थ मी पोटात घातल्यावरती मला वेगळंच फिलिंग आलं. पहिल्यांदा चव कडू लागली असेल, वेगळं लागलं, जाणवलं असेल, पण इथं आणखीन वेगळं जाणवलं काहीतरी. मग जणू काही इतर माणसांना डावलून, इतर माणसांपासून लपवून, इतर माणसांना न घाबरता मी ते काहीतरी करू शकतो, अशी ती सुरुवात नकळत झाली. आणि मग परत आपल्याला कळलंच नाही की परत मला का जावं असं वाटलं. म्हणजे त्या पदार्थाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे, त्या पदार्थाची कॅरेक्टरिस्टिक आहे, वैशिष्ट्य आहे की त्या पदार्थाने असा परिणाम केला मेंदूवरती की जणू काही या माणसाला मला परत प्यावंसं वाटेल. अशा प्रकारची गुणवैशिष्ट्य त्या सबस्टन्स मध्ये होतीच, पदार्थामध्ये होतीच. पण शिवाय मी कोणीतरी वेगळा होतो. म्हणजे मी सगळ्यांसारखा नाहीये, तर मी वेगळा आहे, मी युनिक आहे. मग मलाच माहिती नव्हतं मी कसा आहे, पण मी सगळे करतात ते करू असं म्हटलं. आणि सगळे करतात ते करू असं म्हणण्याच्या नादामध्ये मी हे विसरून गेलो की तो वेगळा आणि मी वेगळा, हा वेगळा आणि मी वेगळा. हा जो फरक मला समजायला आधीच पाहिजे होता तो मला समजला नाही. मला वाटलं सगळे करतायत ते आपणही करूया. आणि मला माहितीच नव्हतं जणू काही आपल्याला की मी एक अल्कोहोलिक होऊ शकेन अशा प्रकारचा माणूस आहे.
म्हणजे हे माहितीच नव्हतं. माझ्या पोटात हा पदार्थ गेलेला आहे, कालांतरानं कदाचित तो माझ्या शरीरावर, मनावरती असा परिणाम करणार आहे की जो मला पकडून धरेल आणि त्या पदार्थाला सोडवणं मला कालांतरानं कठीण होईल. हे त्यावेळेला कुठे कळलं? त्यावेळेला नाही कळलं. का नाही कळलं? कारण मी असं म्हटलं, सगळेच करतात तसं मी केलं, काय मोठा फरक पडला? सगळेच करतायत, मग मी केलं तर काय एवढं? कित्येक वेळेला त्या वयामध्ये आपण भांडलो सुद्धा घरच्यांशी, एवढं काय त्याच्यामध्ये? हे नाही का पीत, ते नाही का पीत? कित्येकांच्या घरात त्यांचे वडील सुद्धा पीत असतील किंवा इतर नातेवाईक सुद्धा पीत असतील. आपण त्यांच्याकडे पण पोट दाखवून म्हणलं, ते नाही का पीत, मग मी घेतलं ते एवढं काय झालं? अशा प्रकारचा वादविवाद सुद्धा आपण केला. पण आपल्याला हे लक्षातच येत नव्हतं की मी वेगळा आहे, मी सगळ्यांसारखा नाहीये. इतर माणसं वेगळी, मी वेगळा, हा माणूस वेगळा, मी वेगळा. म्हणजे मी एक वेगळा माणूस आहे, ज्याच्या शरीरामध्ये, ज्याच्या मेंदूमध्ये एक वेगळ्या प्रकारची प्रक्रिया घडू शकते. तो सगळ्यांसारखा असू शकत नाही. पण हे त्यावेळेला लक्षात आलं ते. मग आपल्या नकळतच आपण आणखीन त्या गोष्टीकडे जायला लागलो, हळूहळू हळूहळू. ते लक्षात नाही आलं आपल्या. मग आपण सगळे नियम तोडायला शिकलो कालांतराने. आपण बाहेर जायला शिकलो, मग पिकनिकच्या नावाखाली जायला लागलो, आणखीन काही कारणं घडली, कुठल्या तरी मंडळ म्हणून काहीतरी घडायला लागलं, ग्रुपची ट्रिप म्हणून घडायला लागलं, एकत्र येणं घडायला लागलं. म्हणजे काहीतरी अशी कारणं होत गेली ज्याच्यामध्ये त्यावेळेला फार मजा वाटायची मला, की नाही मित्रांबरोबर जायला पाहिजे, आपण एन्जॉय करायला पाहिजे. पण एक दिवस असा उगवेल की मला थांबता येणार नाही, असं काही वाटलं नाही कोणालाच. आपल्याला असं वाटत राहिलं की शेवटी माझं मन, माझ्या मनाने दाखवून देतो मी की मी कंट्रोल करू शकतो. म्हणजे अशा प्रकारचा एक फसवेपणा, वेडेपणा आपल्या नकळतच आपल्या आतनं तयार होत गेला. हे आपण जाणीवपूर्वक केलं नव्हतं, पर्पजली केलं नव्हतं, पण आपल्याला हे माहित नव्हतं की मी वेगळा असू शकतो. हे आपण कधीच समजून नाही घेतलं. आज जेव्हा मागं वळून पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की खरं तर मी असा मुलगा कुठे होतो बरं, की जो प्रॉब्लेम क्रिएट करेल, जो प्रॉब्लेम मध्ये सापडेल, जो आणखीन काहीतरी नुकसान करेल, असा मी होतो का? नव्हतो. अनेक चांगल्या आठवणी सुद्धा येतील. मी अभ्यासात चांगला होतो, मी खेळामध्ये चांगला होतो, मी ह्याच्यात चांगला होतो. अरे मग असं का झालं? म्हणजे याचा अर्थ असा की या पदार्थाला सुटेबल होईल असं तुझं शरीर नव्हतं, मेंदू नव्हता. ही जी वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थितीचा अर्थ असा घ्यायचा की आपण सगळेजण वेगळे आहोत. आणि आता आपण इथे बसलेली माणसं जी एकत्र दिसत आहेत, खरं पाहिलं असतात, त्या सगळ्या माणसांची अशा प्रकारची शरीराची आणि मेंदूची रचना आहे की ज्याच्यामध्ये अल्कोहोल सारखं ड्रग हा शब्दाचा अर्थ नंतर सांगतो मी, ड्रग, की जे आपल्या शरीर आणि मनामधली जी प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, ती अल्टर करतं. त्याला अल्टर करणं असा शब्द आहे. दॅट अल्टर्स म्हणजे बदलवून टाकतं तुमची ओरिजिनल जी सिस्टीम असेल ती. हे जे अल्टर करणं आहे, हा पदार्थ माझ्या शरीरात गेल्यावर माझी प्रोसेस अल्टर करू शकेल, हे काही माहित नव्हतं. आणि म्हणून आज अशी परिस्थिती दिसेल तुम्हाला बघा की आज जरा जरी दारूचा थेंब पोटामध्ये गेला तरी तुम्हाला थांबता येत नाही. जरा पोटामध्ये थोडीशी दारू गेल्या क्षणी सगळा प्रोसेस तोच सुरू व्हायला लागतो. याचा अर्थ काय झालेला आहे? याचा अर्थ असा झालेला आहे की माझ्या शरीराला हा पदार्थ सुटेबलच नाहीये. ज्याला पेनिसिलिनची ॲलर्जी असेल किंवा आणखीन कशाची ॲलर्जी असेल, तो पदार्थ त्याच्या शरीरामध्ये गेला की त्याला रिॲक्शन सुरू होते, ॲलर्जी येते. मग ती हातावर दिसेल, अंगावर दिसेल, आणखीन कशात दिसेल, बदलता येत नाही. आता हे जोपर्यंत समजून घेणार नाही आपण मनाने स्वतःहून, तोपर्यंत आपण परत परत पिण्याचा खेळ चालूच ठेवणार. म्हणजे आपण असं म्हणणार नाही ते मागच्या वेळेला जरा भांडण झाली होती ना म्हणून मी प्यालो होतो, मागच्या वेळेला बायको असं वागली ना म्हणून मी प्यालो होतो, अमुक झालं ना म्हणून मी प्यालो होतो. पण मी हे अजूनही समजून घेतलं जर नसेल की अरे भाऊ,
कारण कोणतंही होऊ दे, तुझ्या शरीरात जर दारूचा थेंब गेला तर तुला कधीच थांबता येणार नाही. हे जे कारण आहे, हेच कारण जर स्वच्छ आपण स्वतःला अजून सांगितलं नसेल तर ते सांगण्याची आवश्यकता आहे. आणि ते कारण जर मनामध्ये माझ्या घट्ट बसलं आणि रोज घट्ट बसवत राहिलो तरच शक्य आहे. कधीतरी एकदा मी अल्कोहोलिक असं बोलून माणसाला काही फरक पडत नसतो, कारण ते विसरून जातो तो. म्हणजे त्या माणसाला हे लक्षात घ्यावं लागणार आहे की अरे माझं शरीर आणि माझं मन हे दारूला सुटेबल नाहीये. मग ते दारूला सुटेबल नसेल, ते गांजाला सुटेबल नसेल, ते ब्राऊन शुगरला सुटेबल नसेल, ते हेरोईनला सुटेबल नसेल, कोकेनला सुटेबल नसेल. यातला कुठलाही पदार्थ शरीरामध्ये जर गेला माझ्या तर मला थांबता येणार नाहीये. आता हे माझं मी समजून घ्यायला पाहिजे ना. आताच हे डायबिटीसचं सांगत होते की मला लक्षात आलं की मी डायबिटिक पेशंट आहे. आता डायबिटिक पेशंट आहे असं एकदा त्या माणसाला समजल्यानंतर तो माणूस अलर्ट नाही का राहत, तो सारखा जागा असतो. अरे शुगर चेक केली पाहिजे बरं का, अमुक चेक केलं पाहिजे बरं का. म्हणजे तो जागा राहतोय. त्याला माहिती झालंय की आपल्या शरीरामध्ये एका मर्यादेपेक्षा जास्ती साखर वाढून चालणारच नाहीये. हा अवेअरनेस कोण देते? काय बाहेरची माणसं देणार का? तुझ्या शरीरात साखर जास्ती झाली आहे बघ बरं. नाही, ते त्याच माणसाने लक्षात ठेवायचे की मी डायबेटिक पेशंट आहे, माझी साखर जास्ती जर झाली तर घोटाळा होईल. आता लक्षात असं घ्या, याचा अर्थ असा की जेव्हा तो माणूस जागा होतो, तो अवेअर होतो, तो स्वतःला लक्षात ठेवायला शिकतो, मग भीतीच संपली. आता तो रिलॅक्स कसं होईल त्यालाच माहिती आहे की काय प्रॉब्लेम आहे ते. जोपर्यंत हा माणूस स्वतःला हे सांगणार नाही तोपर्यंत काय होतं माहिती का, दुसरे सारखं जागे राहतात. म्हणजे घरातली मंडळी सारखं लक्ष ठेवतात, अरे हा पितोय का, अरे हा प्यायला जातोय का, हा बाहेर जातोय का, ह्याच्याकडे पैसे दिले का. म्हणजे बाकीचे लोक वॉच ठेवतायत आणि मी नाही वॉच ठेवत आहे का. बाकीची माणसं जर वॉच ठेवायला लागली तर त्याचा अर्थ संशय होतो. बघा, म्हणजे तुमच्यावर ट्रस्ट नाही असा अर्थ होतो बाकीची माणसं वॉच ठेवायला लागल्यावर. पण मीच माझ्यावर वॉच ठेवायला लागलो तर त्याचा अवेअरनेस होतो. फरक लक्षात घ्या. मी जेव्हा माझ्याकडे लक्ष देत असतो तेव्हा त्याचा अर्थ मी जागृत आहे असा होतो. पण दुसरे माझ्यावर वॉच ठेवायला लागले तर त्याचा अर्थ संशय होऊन बसतो. आणि मग जेव्हा संशय या दिशेला जायला लागतं ते की दुसरी माणसं सारखं लक्ष ठेवतायत, तेव्हा आपण घाबरे होतो, अस्वस्थ होतो, अडकल्यासारखे होतो, आपलं फ्रीडमच गेलं असं वाटायला लागतं. आणि मग आपल्याला राग यायला लागतो, का माझ्याकडे लक्ष ठेवता, आता काय लहान आहे का मी, माझ्याकडे कशाला लक्ष ठेवता. आणि मग काय व्हायला लागतं, दुसरी माणसं जर लक्ष ठेवत राहिली तर तो माणूस सारखं पळायचा प्रयत्न करतो त्या कचाट्यातनं. आणि जितकं तो तसं करायला लागेल तितकी बाकीची माणसं जास्तीच त्याच्या मागे लागतात. आणि मग त्याला इकडे तिकडे हलताच येत नाही. मग त्रास व्हायला लागतो, वैताग व्हायला लागतो. आणि एक दिवस तो माणूस म्हणतो जाऊ दे मरू दे, मी आपलं पितोच, तो परत प्यायला जातो. याचा अर्थ हे जे चक्र आहे याला काय म्हणता येईल, हे एक प्रकारचं विषचक्र आहे. आणि म्हणून हे विशियस सर्कल ज्याला म्हणतात, हे जर तोडायचं असेल तर त्याला एकच रस्ता आहे, तो म्हणजे मला जाग करणं, माझा अवेअरनेस. मला जाग करायचं. अरे भाऊ तुला काय हवंय आणि तुझा प्रॉब्लेम तुला समजतोय का, असं मला म्हणायला पाहिजे. मी जेव्हा हे म्हणायला शिकतो की माझा प्रॉब्लेम काय याचा शोध मीच घेतो, याच्या इतकी आनंदाची गोष्टच नसते. सगळ्यात मोठा आनंद इथे सुरू होतो की आता माझ्याकडे कोणी बघू नका, कारण मीच माझ्याकडे बघायला शिकलो. इथे स्वातंत्र्याची सुरुवात झाली. जेव्हा मीच माझ्याकडे बघायला लागतो तेव्हा मी आपोआप स्वतःवरती बंधनं घालतो. आणि जेव्हा मी बंधनं घालतो तेव्हा मी स्वतंत्र होतो. कसा विरोधाभास आहे बघा. म्हणजे स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय आहे, मी माझ्यावर बंधनं घालणे म्हणजे स्वातंत्र्य. हाऊ टू डिफाईन, म्हणजे याची व्याख्या कशी गमतीशीर आहे बघा. स्वातंत्र्याची व्याख्या अशी, मी जेव्हा स्वतःहून विचारपूर्वक माझ्यावर बंधनं घालायला शिकतो तेव्हा मी स्वतंत्र होतो. पण जोपर्यंत मी स्वतःवर बंधनं घालत नाही तोपर्यंत दुसऱ्याच्या पारतंत्र्यात राहतो. कसं आहे बघा. आणि म्हणून आता हे लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो बघा,
की आज इतकी वर्ष मी जेव्हा स्वतःशी बोलत राहतो तेव्हा मला असं लक्षात यायला लागलं की मी अधिक स्वतःला समजून घेतलं पाहिजे की माझा प्रॉब्लेम आहे का आणि तो काय आहे. कधी कधी येतो मला प्रॉब्लेम अगदी सारखाच चाललेला असतो असं नसतं. पण जेव्हा जेव्हा जगत असताना आपल्या मध्ये 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 ऑब्स्टॅकल्स येत राहतात. जसं आपल्याला कधी ना कधी ट्रॅफिक जॅम लागतोच, तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा कधी कधी ट्रॅफिक जॅम होतो. जणू काही तो रस्ता बंद झालाय असं वाटतं. आणि मग तो रस्ता बंद झाल्यावरती मला शोधावं लागतं डाव्या उजव्या बाजूनी, इकडून तिकडून जाता येतं का म्हणून. रस्ते शोधावे लागतात. अशा पद्धतीने मित्रांनो आपण एकदा स्वतःच्या जीवनाकडे बघायला शिकलो की माझा प्रॉब्लेम तरी काय आहे. हा प्रॉब्लेम शोधण्यासाठी मला नाना प्रकारची माध्यमं उपलब्ध असतात. मी जसा तुम्ही इथे आलेला आणि इथे आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की हे व्यसनमुक्ती केंद्र आहे, म्हणजे या ठिकाणचे विषय मुख्यतः या विषयावरती चर्चा करणार हेच आहे. हाच मुख्य विषय आहे. मग आपल्याला असं वाटलं पाहिजे की अरे माझ्या मनातले प्रश्न सोडवायचे असतील तर मला प्रश्न विचारता आले पाहिजेत. काय प्रॉब्लेम आहे माझा, ही सुरुवात माझ्या हातनं व्हायला पाहिजे ना. माझ्या हातनं व्हायला पाहिजे. मी विचारलं पाहिजे प्रश्न, काय का असं होतंय माझा हा प्रॉब्लेम आहे, माझा तो प्रॉब्लेम आहे, मला सुटत नाहीये, सांगा मला काय होतंय. मग दुसरा माणूस त्याच्या अनुभवातनं आणि त्याच्या स्वतःच्या अनुभवातनं त्यानं आजूबाजूनी जमवलेल्या ज्ञानामधून माहितीमधून तो म्हणतो की अरे मला असं वाटतंय तुझं. आणि मग आपल्याला असा हळूहळू रस्ता सापडायला सुरुवात होते. म्हणजे आता सारंग सरांनी जसं तुम्हाला सांगितलं की त्या काळामध्ये मी कदाचित त्यांना असं सांगत होतो नाही हे केलं पाहिजे सारंग, असं केलं पाहिजे, हे वाचलं पाहिजे, हा विचार केला पाहिजे, हा विचार करून पहा कसं वाटतंय ते. इथनं काय व्हायला लागतं की त्या माणसाला एक क्लू मिळतो. मी त्या माणसाला एक मनामध्ये विचार, अरे हे करून बघूया का आपण, हे नाही केलेलं. आणि ते जर धरून आपण चालायला लागलो हळूहळू तर आपल्याला दिसायला लागतं अरे सुटतंय कोडं काहीतरी, जे आजपर्यंत कदाचित मला वाटत होतं सुटत नाहीये पण सुटतंय कोडं. अशा प्रकारचा धागा हळूहळू हळूहळू त्यातनं आपल्याला दिसायला लागतो. आणि मग आपण जर त्याला धरून राहिलो, म्हणजे आजपर्यंत सारंग सरांचे मला अजूनही जेव्हा वाटेल तेव्हा फोन येतात. आम्ही गप्पा मारतो, थोड्याशा विषयावर बोलत असतो, चर्चा करत असतो आणि त्याने फार मजा येते. मजा एवढ्यासाठी येत असते की त्याने आपल्या विचारांना एक चालना मिळते, प्रोसेस तयार होतो की हा हे पण विचार करून बघूया बरं का. म्हणजे आपल्याला करेक्ट करता येत, अरे मी चाललोय ते बरोबर रस्त्याने चाललोय का. जसं आपण अनोळखी प्रदेशामध्ये गेलो की मध्ये मध्ये थांबून विचारतो, अहो हाच रस्ता ना, इकडे जायचं हाच रस्ता ना, असं परत परत विचारतो. आपल्या लाईफमध्ये सुद्धा असंच असतं, परत परत आपल्याला विचारावं लागतं. काही वेळेला रस्ता तोच असतो पण तरी आपल्याला शंका येते, अरे बरोबर चाललंय ना, आपल्याला परत विचारायचं असतं. पण जर आपण ओव्हर कॉन्फिडन्स नाही, मला माहितीये हे रस्ते इकडेच जातात, तर कुठेतरी गोंधळलेलो असतो आपण आणि फसतो. आणि मग आपल्याला परत उलटं येण्याची पाळी यायला लागते सगळी. तर या प्रकाराने मित्रांनो बघा की आज या ठिकाणी जे वेगवेगळे विषय आहेत ते कसले विषय आहेत. तर मी, माझं लाईफ, माझं जीवन, मला येणारे प्रश्न, माझ्या आयुष्यात तयार झालेला दारूचा प्रश्न किंवा इतर कुठल्या व्यसनाचा प्रश्न, त्याच्यामधून तयार झालेली माझी मनस्थिती, त्यामधून तयार झालेले माझ्या फॅमिलीमधले प्रॉब्लेम्स, माझ्या व्यवसायामधले प्रॉब्लेम्स, नोकरीमधले प्रॉब्लेम्स, मनामध्ये येणारा ताण, मनामध्ये येणारी चिंता, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये आहेत. आणि या आपल्याला विविध पद्धतीने मांडता यायला पाहिजेत हळूहळू हळूहळू. मग काय करायचं असतं, थोडा वेळ द्यायचा असतो स्वतःला. जवळ शक्य असेल तर वही घ्यावी, मनात आला हा प्रश्न मला आता लक्षात, लगेच लिहून टाकायचा, कारण आपण विसरतो. मी सुद्धा आज तेच करतो, अजूनही करतो. मी माझ्या मनात जर काही विचाराल प्रश्न आला तर मी डायरीन पेन ठेवलेलं असतं, लगेच मी लिहून टाकतो. हे आपल्याला समजलेलं नाहीये. मग ते कसं समजून घेण्याचा मी प्रयत्न करतो, मग शोधून काढण्याचा प्रयत्न करतो. असा प्रोसेस जर चालू ठेवला मित्रांनो तर आपल्याला त्यातनं मार्ग मिळतो. मी मगाशी जी सुरुवात केली होती की आपलं जे सबकॉन्शियस माइंड ज्याला म्हणतात, निद्रिस्त मन आणि जागृत मन म्हणजे कॉन्शियस, या सबकॉन्शियस मनामध्ये सगळा इतिहास आहे जसाच्या तसा. आणि पुष्कळ वेळेला
आपण त्या इतिहासाकडे बघून सुद्धा घाबरे होतो. कित्येक वेळा त्या सगळ्या गोष्टी आपल्या मनात सहजगत्या येत असतात, कारण त्याच्यावर आपला कंट्रोल नसतो, जसा कॉन्शियस माइंडवर असतो. म्हणजे मी विचार कोणता करायचा आहे मला ठरवता येतं, पण ऑलरेडी जे घडून गेलेलं आहे माझ्या सबकॉन्शियस मध्ये त्याच्यावर माझा कंट्रोल नाहीये काहीच. ते येत राहतं. आणि पुष्कळदा आज मी जरी चांगला असलो तरी जुन्या विचारांनी मी अस्वस्थ होतो. ते घडून गेलंय खरं तर, पण तरी घडून गेलेलं असलं तरी सुद्धा मला त्या विचारांनी सुद्धा भीती वाटते. विचारांनी टेन्शन येतं, विचारांनी डिप्रेशन येतं, जुन्या जे नाही आता अस्तित्वात. मग त्याला कसं बघायचं, त्याच्याकडे कसं बघायचं, नको असलेल्या गोष्टींना आपल्या हळूहळू डिलीट होण्याच्या दिशेने कसं घेऊन जायचं, त्यांची ताकद कशी कमी करायची हे शिकता येतं आपल्याला. आणि त्यामुळे नुसतंच म्हणणारी माणसं खूप मी पाहिली. काय पास्ट मध्ये विसरून जा, काही बघू नका पास्ट मध्ये, पास्टचा काय उपयोग आहे, असं नाहीये. काही माणसं असं म्हणतात पास्ट कडे बघू नका, फ्युचर कडे बघू नका, वर्तमान काळात राहा. हे म्हणणं सोपं आहे, पण असं घडत नाही, असं नसतं. हे नुसतीच माहिती सांगणारी माणसं जी असतात पुस्तकातली वाचून, ती असं अनेकदा बोलताना मी ऐकलंय. नाही, या तिन्ही काळांना फार महत्व आहे आणि त्यामुळे त्या तिन्ही काळांचा आपल्याला उपयोग असतो. मानवी जीवनाला फार मोठा उपयोग आहे, कारण मानवाला विचार करण्याची एक ताकद दिली आहे ईश्वराने. त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याच्या विचारांचं, जे इतर प्राणी पक्ष्यांना नाहीये. त्यांच्यासाठी बरोबर आहे संपलेला असतो भूतकाळ काही प्रमाणात, सगळाच संपलेला असतो असंही मी म्हणत नाही, कारण अनेकदा जुन्या भूतकाळाकडे बघूनच त्यांची प्रवृत्ती तयार झालेली असते. पण वर्तमान काळात राहा असं म्हणणं सोपं आहे, पण वर्तमान काळात राहण्यासाठी भूतकाळाचा जो प्लॅनिंगचा भाग असतो तो महत्वाचा असतो. त्याशिवाय आता मला उभंच राहता येणार नाही. म्हणजे मी जसं आत्ता तुमच्या समोर बोलतोय, पण मला जेव्हा सारंग सरांनी सांगितलं सर या ना तुम्ही एकदा, त्या क्षणापासून माझ्या मनामध्ये विचार चालू आहेत. प्रत्यक्ष बोलतोय मी आत्ता त्या क्षणाला, पण त्याची सुरुवात कधी झाली, भूतकाळात झाली जणू काही. आणि तिथनं मी इथे घेऊन आलो स्वतःला. मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये लक्षात घ्या, त्या भूतकाळाचा भाग फार मोठा असल्यामुळे जेव्हा तुम्ही घरी जात असता त्यावेळेला तुमच्या कुटुंबियांच्या मनामध्ये तो सगळा भूतकाळ ताजा झाल्यासारखा असतो. वर्तमान काळात आल्यासारखा भूतकाळ असतो त्यांच्या मनात. अरे बापरे, आता पुन्हा सगळं सुरू का, अशी भीती त्यांना वाटते. म्हणजे तो भूतकाळ जणू काही वर्तमान काळात ताजा झाल्यासारखं झालं. तो तर भूतकाळ आहे, आज हा तर चांगला आहे, आता का घाबरता. पण त्यांच्या मनामध्ये घट्ट प्रतिमा कुठली बसली आहे, तर ती मागची बसली आहे, आत्ताची नाही. आता आम्ही किती जरी ओरडून सांगितलं अहो नाही तो बदललाय, तो छान आता विचार करतो, तो चांगलं करतो, त्यांच्या मनातनं जात नाही ते चित्र. म्हणजे याचा अर्थ असा की आपल्या मनामध्ये जरी आपण आता वर्तमान काळाला महत्व देऊन बदल केलेला असला तरी बाकीची माणसं, बाकीचं जग आत्ता नावाच्या माझ्या गोष्टीकडे बघायला तयार नाहीये. त्यांच्या मनात तो भूतकाळ सगळा बसलेला आहे. तेव्हा मग काय घोटाळा होतोय सगळ्यातून, की आपल्याला सुद्धा तयारी करावी लागत असते की हो मी घरी जाणार आहे आणि मी आज वर्तमान काळामध्ये काहीतरी विचार केलेला आहे, आज मी काहीतरी ठरवलेलं आहे, परंतु मला तोंड कशाला द्यायचंय, तर बाकीचा सगळा समाजाचा भाग, कुटुंबाचा भाग हा त्या भूतकाळाचा विचार करू शकत असेल. म्हणजे त्यांच्या मनामध्ये वेगळं आहे आणि माझ्या मनामध्ये वेगळं आहे. त्या परिस्थितीला मला तोंड द्यावं लागणार आहे. अनेकदा इथेच रिलॅप्सची शक्यता सुरू होते. म्हणजे मनातला जो घोटाळा असतो तो अनेकदा इथे सुरू होतो. याला म्हणतात स्लीप कुठे झाली आहे, मनात झाली आहे. बऱ्याच माणसांची स्लीप मनामध्ये होण्याची शक्यता सुरू होते. का, कारण घरामध्ये गेल्यावरती सगळ्या माणसांचा जो काही रिस्पॉन्स असतो तो जुना आहे, जुन्या प्रकारचा आहे. त्यांना आत्ताचं काय महत्वाचं वाटत नाहीये. मग आपण त्याच्यामधला अवेअरनेस ठेवावा लागणार आहे आपल्याला, की हे जे माझ्याकडनं घडून गेलेली गोष्ट आहे आणि त्याचे परिणाम जे त्या सगळ्या आजपर्यंत पोहोचलेल्या भविष्य काळावर होऊन बसले, त्यासाठी मी आहे का जागा, त्यासाठी मी तयार आहे का. नाही तर काय होतं, तुम्ही इथे मनाने खूप छान असाल, इथले तुमचे दिवस छान गेलेले असतील, इथे तुम्हाला छान वाटायला लागलं असेल, पण हे चांगलं मन घेऊन जेव्हा आपण घरी जात असतो तेव्हा आपल्याला ब्लँक चेहऱ्यांना सामोरं जावं लागतं.
अनेक माणसांच्या चेहऱ्यावर टेन्शन असतं, स्ट्रेस असतो, जुन्या अनेक गोष्टी त्यांच्या मनामध्ये तरळत असतात आणि ते तुम्हाला सहजासहजी चांगला रिस्पॉन्स देतील अशी गॅरंटी नसते. म्हणजे समजावून घेतील, सांभाळून घेतील असं होत नाही. सांभाळून घेतात पण भीतीच्या छायेखाली. त्यांना भीती वाटत असते की आपण याला जर काही म्हणलं की हा चालला लगेच बाहेर, नको नको. म्हणजे ते आपल्या मनातल्या अनेक गोष्टी सप्रेस करतात, दाबून ठेवतात आणि एखाद दिवशी मग काही वेळेला हे सपरेशन धाडकन वरती येतं आणि मग भांडणच होतात डायरेक्ट. ते भांडण सांभाळून घेण्याची आपल्या मनातली शक्ती कमी झालेली असते. आपण तयार नसतो आणि आपल्याला दारूची मदत घ्यावीशी वाटते. आपण परत रिलॅक्स होतो. म्हणताना कारण काय म्हणणार आपण, ते घरी भांडण झालं ना म्हणून मी प्यालो. हो, हे घरी भांडणं होण्याची शक्यता होतीच. मग तू तयार होतास का त्याच्यासाठी? तू त्या परिस्थितीला फेस करण्यासाठी तयार झालास का? तू रेडी होतास का? कारण तसं जर मी नसेल तर मला ते सगळ्याला तोंड कसं द्यायचंय, ते सांभाळून कसं घ्यायचंय हे माहीतच नसतं आणि मग माझ्यातनं पुन्हा एकदा रिलॅप्स होण्याची शक्यता तयार होते. मग रिलॅप्स प्रिव्हेन्शन असा शब्द जेव्हा वापरला जातो, हाऊ टू प्रिव्हेंट रिलॅप्स, तेव्हा मग लक्षात आलं पाहिजे की या प्रिव्हेन्शन मध्ये माझं स्वतःचं चिंतन हेच मुख्य प्रिव्हेन्शनचा भाग आहे. बाकी लोक सांगतीलच ना, तुम्ही स्लिपरी प्लेस मध्ये जाऊ नका, तुम्ही जुन्या अड्ड्यांवर जाऊ नका, तुम्ही याला भेटू नका आणि त्याला भेटू नका. हे बाह्य आहे, हे बाहेरचं आहे. पण माझं आंतरिक काय आहे? आंतरिक हे आहे की मी या सगळ्या परिस्थितीचा विचार केलेला होता आणि त्याच्यासाठी मी तयार पण होतो. तर प्रिव्हेन्शन शक्य आहे. नाहीतर मग प्रिव्हेंट करणं अवघड होऊन बसतं, कारण आपण मानसिक दृष्ट्या तयार नसतो त्या सगळ्यासाठी आणि आपला घोटाळा परत होण्याची शक्यता असते. आता मित्रांनो, हे या ज्या सगळ्या म्हणून मग लक्षात असं घ्या की जे वेगवेगळे विषय आपण चर्चा करत असतो, ऐकत असतो, या विषयावरचं चिंतन अपेक्षित आहे. ते चिंतन तुम्ही करणं प्राप्त आहे. नाहीतर शाळेसारखं होतं आपल्याला, पुढचं पाठ मागचं सपाट. आपल्याला जे शाळेत शिकवलेलं असंच असायचं. हो, नवीन धडा असं आपल्याला वाटायचं, पण मागचं विसरून गेलेलो असायचं आपण. मग आठवायचं केव्हा? परीक्षेची वेळ आली की. मधल्या काळात काय झालं? ही जी प्रवृत्ती आहे आपली, ही प्रवृत्ती आपल्या सगळ्यांनाच धोकादायक ठरते. मग आपल्याला खरंच नाही, मला दारूच्या प्रॉब्लेम मधनं बाहेर यायचंय असं जर तुम्ही खरंच म्हणत असाल तर विचारून बघा स्वतःला पहिला प्रश्न की खरंच मला बाहेर यायचंय का? मला असं वाटतंय का की नाही आपल्याला यातनं बाहेर पडलं पाहिजे आणि आपल्याला आयुष्यात आणखीन अनेक गोष्टी करायच्यात, त्या केल्या पाहिजेत. असं जर वाटत असेल आपल्याला तर नुसतं पॅसिव्हली ऐकत बसून काही होणार नाही मित्रांनो. तुम्ही या ठिकाणी ज्या जे विषय ऐकत असाल, बोलत असाल, त्याच्याविषयी परत परत तुम्ही विचार केला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ, एकदा बेवडा कायमचा बेवडा, काय स्टेटमेंट आहे? एकदा बेवडा कायमचा बेवडा. इट्स अ परमनंट डिसीज. मग याची तत्व असतील किंवा आणखीन काय असेल, किंवा एखाद्या ग्रुप घेणाऱ्या सरांनी विषय मांडला असेल, जो काही विषय असेल तो विषय खोलात जाऊन मला समजून घेता आला का? जमेल तसा. त्या शिक्षकांना, त्या सरांना परत विचारलं पाहिजे, सर असं असं होतंय, तुम्ही म्हणलात असं, पण मला हे अजून असं नाही समजलेलं. म्हणजे चिंतन होतं आपलं त्याच्यावरती आणि आपल्या मनामध्ये त्याची उत्तरं योग्य दिशेने घट्ट मिळायला लागतात. मग मित्रांनो आपल्याला उत्तर मिळतं, उत्तर मिळणार आहे आणि आपले प्रश्न सुद्धा सुटणार आहेत. लक्षात घ्या, माणूस अल्कोहोलमधनं बाहेर येतो, त्याचं जीवन सुंदर होतं. अशी अनेक उदाहरणं आपण सुद्धा पाहिली असतील इथे की नाही. ते त्याच्यातनं बाहेर आले आणि त्यांनी त्यांचं जीवनामध्ये आता चांगले स्वतःला पुढे न्यायचा प्रयत्न केला आणि तो दिसतोय आम्हाला. म्हणजे अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला आजूबाजूला दिसतील. मग त्यांनी काय केलं हे विचारलं पाहिजे.
आणि हे विचार मला कळतंय असं होत नाही मित्रांनो. त्याच्यासाठी आपल्याला मदत लागते, दुसऱ्या माणसाशी बोलावं लागतं, गप्पा माराव्या लागतात त्या विषयावरती. मग आपल्याला रस्ता सापडत जातो आणि आपलं जीवन फार सुंदर होतं, फार सुंदर होतं. पहिलं एक लक्षात घ्या, हे जीवन फार भारी आहे, फार सुंदर आहे. आणि ते जेव्हा अल्कोहोलिझम मधनं बाहेर येतो तेव्हा तर आणखीन सुंदर आपल्याला जाणवायला लागतं, दिसायला लागतं. कारण अल्कोहोलिक माणूस हा अत्यंत इंटेलिजंट असतो, अत्यंत बुद्धिमान असतो. म्हणजे दारू हा त्याचा एक प्रश्न झाला, पण अदरवाईज अल्कोहोलिक माणूस मी गेल्या आता जे काय 35-36 वर्षामध्ये पाहिलेलं आहे, सर्वसामान्य नॉन अल्कोहोलिक माणूस जे 10 वर्षात कमवेल ते अल्कोहोलिक माणूस 2-4 वर्षात कमवू शकतो. अशी उदाहरणं मी पाहिलेली आहेत की ज्याला 10 वर्ष लागली सामान्य माणसाला, दारू न पिणाऱ्या माणसाला, तेच सगळं हा माणूस सोबर झाल्यावरती 2-4 वर्षात त्यांनी उभं केलं स्वतःचं आयुष्य. म्हणजे त्याची बुद्धिमत्ता खूप आहे, तो हुशार आहे. पण दुर्दैवाने अल्कोहोलिझम मध्ये तितक्याच वेगाने तो खाली गेला होता. लक्षात घ्या, तो स्पीड दोन्ही बाजूला आहे ना, वर जायचा जसा आहे तसंच खाली यायचा आहे. त्यामुळे आपल्याला असं लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला यातनं जर उभं राहायचं असेल तर आपल्याला याच्याकडे बघायला शिकलंच पाहिजे, त्याचं चिंतन करायला शिकलं पाहिजे, तो विषय समजून घेतला पाहिजे. तर तुमचं जीवन भारी आहे, ते फार सुंदर आहे आणि तुम्ही त्यातनं बाहेर येऊच शकता. माझे जे आता अनेक क्लायंट्स आहेत त्यांना दारू सोडून सुद्धा आता 30-35 वर्ष झालेली आहेत. म्हणजे सगळं उभं केलं त्यांनी. बऱ्याचशा मित्रांनी घरं बांधली, गाड्या घेतल्या, व्यवसाय मोठे केले, अतिशय सुखाने आनंदाने ते राहत आहेत. त्यांच्या फॅमिलीज त्यांना मिळाल्या, बायका सोडून गेल्या होत्या त्या परत आल्या, मुलं मोठी झाली, त्यांची लग्न झाली, ती परदेशात शिकायला गेली, सगळं 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 झालं. हे तुम्हा सगळ्यांच्या बाबतीत होऊ शकतं. तुम्हाला तुमचा सगळा मान परत मिळतो आणि तुम्ही पहिल्यापेक्षा जास्ती मान सन्मान मिळवू शकता. हे मी पुस्तकातलं नाही सांगत आहे, ही माझी उदाहरणं आहेत आणि शेकडांनी उदाहरणं आहेत माझी, 1-2 नाही आहेत. तेव्हा आपल्या सगळ्यांना हे लागू आहे, लक्षात घ्या. तुम्हाला तुमचं जीवन बदलता येतं संपूर्ण. तुम्ही अतिशय सन्मानाने जगायला लागता. लोक विसरूनच जातात एका पॉइंट नंतर, अरे याला हा प्रॉब्लेम होता. कोणाच्या लक्षात पण येत नाही, कारण तुम्हीच अनेक लोकांना मदत केलेली असते. कारण तुमच्यात तो गुण आहे. तुम्ही मनाने अतिशय चांगली माणसं असता, तुम्ही अतिशय हुशार असता, तुम्ही लोकांना भरपूर मदत करता. हे जे तुमच्यातले गुण आहेत, हे गुण आपल्याला वर आणायचे आणि हे जसे वर आणाल तसं तुमच्या असं लक्षात येईल की नाही, आता मला जीवनाची मजा समजते आहे. तर असा साधारणतः हा विषय आहे. मी मुद्दाम एक विषय घेऊन आज नाही आहे, मला असं वाटतं की अनेक विषयांचं मिक्सचर आहे ते. त्यामुळे आपल्याला ते समजलं पाहिजे, अरे मला कोणता प्रश्न आहे, तर मग त्याच्यावर आपल्याला होतो. मी अनेक ठिकाणी अजूनही जेव्हा जात असतो तेव्हा मी त्या लोकांना सांगतो की तुझा प्रश्न काय तेवढा सांग. कारण नुसताच मी शाळेतल्या सारखा विषय शिकवायला लागलो तर त्यात काही मजा नाही. कारण ते एखाद्याला समजेल, बाकीच्यांना वाटेल हे काय कंटाळवाणं चाललंय. तर तसं नाही, आपल्याला महत्त्वाचा प्रश्न जो असतो तो आपल्याला वर आणता आला पाहिजे आणि त्याच्याविषयी आपल्याला बोलता आलं पाहिजे. ओके, तर मी इथे थांबतो. तुम्हाला काही प्रश्न असेल तर आपण त्याच्यावर बोलू. सर, मला एक प्रश्न विचारतो. बोला. वारंवार रिलॅक्स होतो, मी प्रयत्न करतो, मनाने थांबतो थोडे दिवस, परंतु काही कारणांनी किंवा काही भूतकाळाच्या गोष्टी जे होतो किंवा जे मान साधणं त्या गोष्टींमुळं मला त्याचा मानसिक त्रास होतो किंवा काही घरी किंवा बाहेर समाजात काही वेगळी घटना घडली नाही, प्रयत्न केले माझ्याकडनं हे होत नाही आणि मी रिलॅक्स होतो. त्याबद्दल बस निम्म प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती आहे आणि ते तुम्हाला कळतंय की का बरं माझं असं होतंय, कारण मला जुन्या गोष्टी आठवतात आणि मला त्याचा मानसिक त्रास होतो. म्हणजे निम्म उत्तर तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे.
आता पुढचा प्रश्न असा की मी माझ्या जुन्या गोष्टींकडे कसं बघायला शिकायचं, हे त्याचं उत्तर मला द्यायला पाहिजे. आता याचं उत्तर साधं खरं सांगायचं झालं तर की मला मान सन्मान मी तरी देतोय का, बाकीचं जग सोडून द्या. कारण दुसऱ्या कुणाला आपल्याला काहीच सांगता येत नसतं, त्यांना कंट्रोल करता येत नसतं, त्यांच्या विचारांवर आपला कंट्रोल नसतो, ते कसेही वागू शकतात. कंट्रोल कशावर आहे, मी जे ठरवतो त्याच्यावर आहे. मग मी स्वतःला रिस्पेक्ट करतोय का, मूळ मुद्दा काय माहिती का, मी स्वतःला मान देणं हा मुद्दा आहे. मग मी स्वतःला मान जर द्यायला शिकलो तर मी असं म्हणून की कोणी मला मान द्यायची गरज काय पडली, कशाला मी डिमांड करतोय लोकांनी मला मान द्यावा, लोकांनी मला चांगलं म्हणावं, का मी लोकांकडनं अपेक्षा करतोय, मी देतो ना मला मान. मग मी मला मान द्यायचा याचा अर्थ असा की मी माझा मान राहील असं वागायला शिकायचं. माझा मान राहायला पाहिजे ना. मग माझा मान कशाने बरं जातो, परत प्यालं की जातो. मग पहिलं मान येण्याचं पहिलं सुरुवात कशी करायची, पहिलं लांब तर राहायला लागतो. मग ते लांब राहण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची मदत मला घ्यायला लागेल ती मी घेणार 100% असं मला म्हटलं पाहिजे. आपोआप मी त्यातनं बाहेर नाही येणार आहे. मग मला मान हवाय ना, चला मला इथं यायला आवडतंय का, आज आज हे जसे बाहेर नाही येत असतील, मी येतो जरा सेंटरमध्ये आलं की मला बरं वाटतं, यांना फोन केला की मला बरं वाटतं, सरांना फोन केला की मला बरं वाटतं. कारण हे लोक समजून घेतात आपल्याला. आपल्याला मुख्य मुद्दा काय आहे, मला कुणीतरी समजून घ्या असं मन म्हणत असतं. मग मला समजून घेणारी माणसं कुठं बाहेर मिळणार आहेत, मला मिळणार आहेत का, नाही. बाहेरची माणसं म्हणा बेवडा ना गॉन केस आहे, याच्यात काय अर्थ नाही. घरातले म्हणणार मागच्या वेळेला किती प्रयत्न केले, काय सुधारत नाही, काय नाही, हे नुसती बडबड करत असतो. म्हणजे बाहेरच्या माणसांना हे माहीत असल्यामुळे ते कोणी मला समजून घेत नाहीत. मग मला समजून घेणारी जागा एकच आहे, ती म्हणजे माझं सेंटर. कारण तिथले मी ऐकलेलं आहे, हे लोक बोलतात, यांना तुम्ही फोन केला तर हे म्हणतील का, हे फोन मी नाही करायचा मला, बेवड्या असं म्हणेल का, नाही. हे म्हणतील बरं तुला वाटतंय ना, चल ये आत्ता, ये जमते का आत्ता ये, उद्या जमते का उद्या ये आल्यावर गप्पा मारू. मला समजून घेणारी माणसं लागतात. मग मला समजून घेणारी माणसं या सेंटरमध्ये असू शकतात, माझे सर असतात, हेचे स्पॉन्सर असतात, हे मेंबर असतात. अशाच माणसांमध्ये मला राहायला शिकलं पाहिजे. पण अशा माणसांमध्ये जेव्हा मी राहत असतो तेव्हा काय होतं, मला आनंद मिळतो. आणि मग हळूहळू माझा कॉन्फिडन्स वाढायला लागतो. आपल्याला जमतंय बरं का, काल नाही प्यालो, 10 दिवस झाले नाही प्यालो, महिना झाला नाही प्यालो, 6 महिने झाले नाही प्यालो. बघता बघता तुमचा कॉन्फिडन्स वाढायला लागतो आणि तुमच्या गरजा ज्या बाहेरच्यांकडनं होत्या त्या आता थांबल्या. मला समजून घ्या, काही गरज नाही, मीच म्हणतो मी एक बेवडा आहे, बोला आता. म्हणजे मी जसा आहे तसा मी बोलायला शिकतो. हो मी बेवडा आहे ना, काय एवढं त्यांनी घोडं मारलंय, मला कुठे माहिती होतं बेवडा होण्याच्या अगोदर मी बेवडा व्हायला चाललोय, असं काही माहिती होतं का, नाही. मग मी जो अल्कोहोलिक आहे, तो अल्कोहोलिझमचा भाग माझ्या एका शरीरामधल्या घोटाळ्यामुळे तयार झाला, मेंदूमधल्या घोटाळ्याने तयार झाला, तो मात्र आज लक्षात आलाय माझ्या. मग मी मला समजून घेणाऱ्या माणसांमध्ये राहतो आणि बघता बघता मी छान होतो. कारण इथे सगळे आपल्याला मानच देत असतात, मग मित्र असतात, ते कधीच म्हणणार नाही तू असं का केलं, तू तसं का केलं, नाही. म्हणजे आपल्याला समजून घेणाऱ्या माणसात राहिलो ना की आपण हळूहळू छान होतो आणि इतिहास विसरून पण जातो. हा फरक पडतो, 100% फरक पडतो. हा बोला, बसून बोललात तरी चालेल. हा सर, इथून आपण ज्या वेळेला बाहेर पडतो त्यावेळेला घरच्यांच्या मनात आपल्याबद्दल तर पहिल्यासारखाच दृष्टिकोन असणार आहे. तर आपण तर त्यांना काय बदलू शकत नाही. आपण स्वतः इथं बदललेला असतो, व्यवस्थित राहिलेला असतो. तर त्या गोष्टीला फेस करण्यासाठी तुम्ही जी सांगितलं तयारी करूनच गेलं पाहिजे, तर ती तयारी कशी असावी, काय म्हणजे त्याच्याबद्दल सांगतो. एच्या 4थ्या पायरीमध्ये वी मेड अ सर्चिंग अँड फिअरलेस मॉरल इन्व्हेंटरी असं म्हटलेलं आहे. म्हणजे मीच माझ्या गत आयुष्याचा आढावा घेतला, अशी 4थी पायरी आहे. ही जी 4थी पायरी आहे मग ही लांब आहे थोडीशी, 4थी आहे ती, पहिली दुसरी नाही आहे.
पण त्या पायरीचा अर्थ एवढ्यासाठी मी सांगतोय की मीच माझ्या गत आयुष्यामध्ये झालेल्या अनेक घटना आहेत ज्या मला घाबरवतात. मी असा वागलो, मी तसा वागलो, मी वाईट वागलो, माझ्या हातनं असं झालं तसं झालं. याच्यामुळे एक प्रकारची अपराधाची भावना मला सारखी मनात असते, गिल्टी वाटतं. आता मी शुद्धीत आलो, आता लोक काय म्हणतील, मग भीती वाटायला लागते आपल्याला. मग तो गत आयुष्याचा आढावा जो आहे तो आपणच घ्यायचा आहे आधी, की हो असं असं झालं माझ्या आयुष्यामध्ये, आणि न घाबरता मला ते लिहिता आलं पाहिजे. काय घाबरायचं कारण नाही, लिहून काढायचंय माझ्या आयुष्यात काय काय झालं, काय काय चुका झाल्या असं मला वाटतंय. कारण आजपर्यंत आपण फार पळत आलोय त्याच्यापासून. याला एस्केपिझम म्हणतात. वास्तवतेपासून पळत राहिलो मी सारखं, अरे चुकलो, पळत राहिलो, चुकलो, पळत राहिलो. कशाला पळतोय मी बरं? माणूस आहे, माणसाच्या हातनं चुका होतात. मग मी का घाबरतोय एवढं? सगळ्याला का घाबरतोय मी? तर मी घाबरायचं नाही. मग मी या पायऱ्यांवरती काम करायला लागलो मदतीने. म्हणजे सरांच्या मदतीने असेल, या सरांच्या मदतीने असेल. मी लिहायला शिकलो की काय घडलं आपल्या आयुष्यात. जितकं लिहिता येईल मोकळेपणाने तितकं. ते काय दाखवायचं नाहीये कुणाला. तुम्हाला वाटलं तर तुमच्या सरांना दाखवू शकता, पण बाकीच्या जगाला दाखवायचं नाहीये. ते पाडून टाकायचं जे काही लिहिलेलं आहे. त्याचा फायदा असा असतो की ते लिहिल्यामुळे आपल्या मनातलं व्हेंटिलेशन होतं. म्हणजे आपल्या मनातल्या साचलेल्या अनेक गोष्टी बाहेर काढता येतात आणि आपला ताण कमी होतो थोडासा. पहिलं म्हणजे आपण स्वतःला स्वीकारतो, मी जसा आहे तसा आहे, चुकलो पण मी जसा आहे तसा आहे, काय एवढं भयंकर झालेलं नाहीये. असं जेव्हा तुम्ही त्या दिशेने प्रयत्न करायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला अगोदरच माहिती असतं की घरातले काढून काढून काय काढतील. तर हे तू असं वागलास, हो की नाही, तू इतके पैसे उडवले, आमचं इतकं नुकसान केलं, तू याला मारलंस, त्याला मारलं, शिव्या दिल्यास, घाण बोललास. आपण नम्रपणे लिहून म्हणतोच आहेत ना, हो माझ्या हातनं झालंय तसं, झालं माझ्या हातनं तसं. पण ते त्या सगळ्या दारूच्या काळात झालं, नशेत झालं, मेंदू काम करत नव्हता तेव्हा झालं. आज इथं तुम्ही कुठे शिव्या देताय का? उभं राहून धाडधाड शिव्या देताय, घाण बोलताय, उगतच्या उगत मारहाण करताय, असं होतंय का? नाही. म्हणजेच याचा अर्थ असा की आज तुमचा मेंदू एका नॉर्मल अवस्थेला आलेला आहे. आता आपल्याला तो तसाच ठेवायचा आहे. मग आपणच स्वतःला असं म्हणावं की हो, जेव्हा वेळ येईल तेव्हा मी हळूहळू लोकांना सांगेन की हो चुकलं माझं, आय एम सॉरी, त्यावेळेला माझ्या हातनं तसं झालं. अशी भूमिका जेव्हा मी घेतो तेव्हा माझ्या मनातली भीती नाहीशीच होऊन जाते. कारण मला म्हणता येतं ना मी चुकलोय. मी कुठं म्हणतोय मी बरोबरच वागलो? नाही, मी चुकलो, मला लक्षात आलं मी चुकलो, पण मला आता वेगळा मार्ग बघायचा. म्हणजे पूर्वतयारी आपली आपणच जर करायला शिकलो ना, न घाबरता, की हो लोक बोलून बोलून काय बोलणार आहेत मला, तर ते म्हणतील तू असा वागला, तसा वागला, हे झालं ते, पण मी कबूलच करतोय ना की मी असा वागलोय, तसा वागलोय. म्हणून काय करायचं, मी त्यांना जसं उत्तर दिलं होतं तसं तुम्ही जेव्हा सेंटरला यायला ना लागाल ना हळूहळू, नंतर परत इथे येऊन परत ते बोलायचं, हो मी असा होतो. म्हणजे ए मध्ये शेअरिंगचं महत्व काय आहे? ते शेअरिंगचं महत्व आहे की मी असा होतो, मी असा झालो, अमुक अमुक झालं माझ्या हातनं, मी फार वेड्यासारखा वागलो. हे सगळं वेड होतं ना. वेड म्हणजे काय, तर मेंदू काम करत नव्हता. ते जेव्हा तुम्ही सांगायला लागता तेव्हा तुम्हाला कोण काय बोलतो याचं महत्वच उरत नाही. पण याचा अर्थ असा नाही घ्यायचा की मी पुन्हा त्यात चुका करीन. नाही, मी ते ऍक्सेप्ट करते, म्हणजे मी याच्या पुढे तसा वागणार नाही, याच्यासाठी मला जागा राहावं लागणार आहे. आणि ते जागा राहण्यासाठी जेव्हा मी इथे यायला लागेन, वारंवार बोलायला शिकीन, तेव्हा माझा कॉन्फिडन्सही वाढेल. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये आपण घरातल्या लोकांशी फार संवाद करायची गरज नाहीये. आपल्या मनाशी बोलावं, आपण चांगलं राहावं. सारखा संवाद करायला जाऊ नका, डिमांड करायला जाऊ नका, मला हे द्या, ते द्या, आता मी चांगला आहे. अजिबात नाही. आता आपण काही काळ नुसतं मौन पाळायचंय, स्वतःसाठी शांत राहायचंय, डिमांड्स करायचे नाहीयेत. मग आपल्याला फरक पडतो. ही पूर्वतयारी आहे. हां, माझा प्रश्न असा होता की सर असतील, कारण सर त्यामुळे प्रोग्राममध्ये सांगितलं जातं की बाबा याचा जो प्रोग्राम की थिंकिंग इज माय फर्स्ट प्रॉब्लेम, ड्रिंकिंग इज नेक्स्ट. माझा प्रश्न असा आहे की मद्यपान जो आहे मग हा आपण मानसिक ह्याच्यात रोगात बघतो का शारीरिक रोगामध्ये बघू शकतो? सांगतो. तो दोन्हीचा मिळू नये. तो नुसता शारीरिक किंवा मानसिक असा नाहीये, तो कॉम्प्लेक्स आहे. कॉम्प्लेक्स याचा अर्थ असा की तो एकाच वेळेला घडला. खरं सांगायचं झालं तर म्हणजे काय घडलं, दारू मी प्यालो तेव्हा ती पोटात गेली,
म्हणजे शरीरामध्ये गेली, हळूहळू मेंदूमध्ये गेली. म्हणजे एकाच वेळेला घडलेला प्रोसेस आहे खरं सांगायचं झालं तर. पण आता त्यांनी जे म्हटलं की थिंकिंग हा प्रॉब्लेम आहे, ड्रिंकिंग नाही. म्हणजे किंवा तो नंतरचा आहे. याचा अर्थ असा की दारू पिण्याचा पहिला विचार मी करतोय ना, मला प्यायची आहे हा विचार आहे, आणि तो विचार प्रत्यक्ष कृतीमध्ये मी उतरवतोय. म्हणजे मी ऍक्च्युली पिणार नंतर आहे, सुरुवात आधी विचारांनी आहे. म्हणजे विचार आधी येतोय मनामध्ये आणि मग कृती घडतीये. मग आता माझ्या मनामध्ये विचार काय येतोय हाच परत परत, तर त्या दारूनी माझ्या मेंदूला जे अनुभव दिलेले आहेत की तो पदार्थ पोटात गेला की सुरुवातीला मेंदूचं स्टिम्युलेशन होतं. म्हणजे मेंदूला तात्पुरता उत्साह मिळतो कृत्रिम, आणि त्याला असं वाटतं वा 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 छान, आता शक्ती आली, ताकद आली, फ्रेश वाटतंय, मस्त वाटतंय. हे जे फिलिंग आहे, हे फिलिंग तो पदार्थ पोटात गेल्यानंतर झट करून इथे जातंय आणि मग मेंदूला छान वाटतंय. म्हणजे दिसताना कसं दिसतंय, खरं तर आधी विचार केला, मग घेतली, मग घेतल्यानंतर मेंदूचा विचार झाला. म्हणजे आधी विचार झाला, कृती झाली, कृतीचा परिणाम झाला आणि परत विचार झाला. म्हणजे अशा प्रकारचा प्रोसेस आपल्या मेंदूमध्ये घडत असतो. मग आता आपण प्रयत्न काय करतोय बघा, आपण असं या ठिकाणी जे तुम्ही थांबलेलात आता इथे काही काळासाठी, त्याचा हेतू असा आहे की तुम्ही विचार करायला शिकावं. विचार करायला शिकावं. विचार करायला तुम्ही शिकलात तर कृती घडणार नाहीये, कारण कृतीचं मूळ विचार आहे, त्याच्या आधी दृष्टिकोन आहे. म्हणजे आपल्याला मुळापाशीच घाव घालायचा आहे. विचार जर मला चांगले करता आले, विचारांनी जर मी शहाणं स्वतःला ठेवायचा प्रयत्न केला, तर माझ्या हातनं नुकसानकारक कृती घडणार नाही. याला सेल्फ डिफिटिंग असं म्हणतात. सेल्फ डिफिटिंग म्हणजे मलाच नुकसान होईल अशी कृती मी करतो. कृती मी करणार पण नुकसान नाही माझंच, याला सेल्फ डिफिटिंग नाही. मग मला विचार असे करायचे शिकायचं आहे की प्रत्यक्ष माझ्या हातनं घातक कृती घडणार नाहीये. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये, सुरुवातीचा एक मोठा काळ जातो असा की मनामध्ये विचार येत राहतात पण कृती नाही होऊ द्यायची, असं आपल्याला करावं लागतं. कारण दारूचा विचार इतक्या सहजासहजी जात नाही माणसाचा, झिरोवर येत नाही, मधून मधून तो येत राहतो. पण आपल्याला जर मनाला आपण सवय लावलेली आहे की कृती करायची नाही, कृती करायची नाही, कृती करायची नाही, आणि ही कृती करायची नाही, याच्या आधी काय मी बोललोय, मी एक अल्कोहोलिक आहे. मी एका छोट्या शब्दात मी स्वतःला सांगून टाकले की मी कोण आहे, मी एक बेवडा आहे. छोट्या शब्दात सांगितलं. छोट्या शब्दात जितकं सांगू तितकं लक्षात राहतं. मोठीच्या मोठी भाषणं नाही लक्षात राहणार, पण मी जर एक बेवडा आहे असं लक्षात ठेवलं तर माझ्यासाठी ते फार सोपं आहे. कारण त्या बेवड्याची डेफिनेशन मला माहिती आहे, कळलं का? बेवड्याचा अर्थ मला माहिती आहे, व्याख्या मला माहिती आहे. मग मी एक बेवडा आहे, हो म्हणजे मला यापासून लांब राहायला पाहिजे. पण हे विचारात आहे. विचार जितका चांगला घट्ट बसेल आपल्या मनामध्ये तितकं कृती घडणार नाही, कळलं का? म्हणून मग पुन्हा पुन्हा आपण त्याच्यावर बोलायचं, परत परत बोलायचं. अगदी नवं, आज मी सुरुवात केली असं रोज म्हणावं लागतं मला. रोजचा दिवस नवा. रोज मी सकाळी उठल्यावर अरे बेवडा आहेस बरं का, वेडेपणाने वागू नको, काही भांडणं करू नको, कारण तिथे माझा घोळ होतो. म्हणून सोपा शब्द लक्षात ठेवायचा, मग आपल्याला त्याचा उपयोग होतो. तो विचारात आहे. बघा तुम्ही काय तुमचं, तुम्हाला कोणाला आणि मोकळेपणाने विचारणं ही आपल्यात मजा आहे. सर माझा एक क्वेश्चन होता. मी घर से मैं 2 साल बाहर था, मध्ये होतो 2 वर्ष में घर में मारते सब डिस्कस हो गया था. डिस्कस झगड़ा होने के बाद मैं 2 साल निकाला था. मैं यहाँ से बाहर जाने के बाद मेरा माइंड बार बार डाइवर्ट ब्रिज करता, ब्रिज खींच के लेके जाता. किधर लेके जाता? हाँ, थोड़ा और जोर से बोलो, वापस बताओ, मेरे समझ में नहीं आया कि आप क्या कहना चाहते हो. आपका सवाल मेरे ध्यान में नहीं आया एक्चुअली. मैं घर से 2 साल बाहर था. हाँ. माँ से झगड़ा करके हाँ. फ्री हो गया था, तो मैं सुसुन में 2 साल रोड में निकाला. ससुर में निकाला? हाँ, रोड पे. तो मैं इधर पे रहता हूँ. अच्छा, यहाँ से बाहर जाने के बाद मेरा माइंड उधर ही खींच के लेके जाता था. बरोबर है. तो आपका सवाल क्या है?
सवाल आपका क्या है, आप क्या कहना चाहते हो? वो खींच के आप वापस कहाँ जाना मन ले जाता है आपको? वो उधर ही जगह, पुराना जगह। कौन सी पुरानी जगह? ससुन पे रोड पे? हाँ उधर ही से। तो क्या हुआ, ऐसा हुआ तो? वहाँ जाने का फिर से मेरे को कंट्रोल नहीं होता फिर। इसका मतलब है कि आपको ये डर है कि वहाँ मैं जाऊँगा तो वापस में रिलैक्स हो जाऊँगा। हाँ ठीक है, बैठो आप। आपके लिए ये ज़रूरी है, आपके जो सर है ना उनके साथ बैठकर आपको प्लान करना पड़ेगा। हाँ, इस तरह से ऐसा एकदम शॉर्टकट फास्ट सॉल्यूशन नहीं है उसके लिए। आपको सर के साथ में बैठकर एक प्लान बनाना पड़ेगा कि आपको क्या करना है और कैसे करना है। हाँ, जिसकी वजह से मन वहाँ लेके नहीं जाएगा बाद में। यानी नया कोई तरीका चाहिए जिंदगी जीने का, और उसका प्लानिंग चाहिए। एकदम क्या बोलेंगे, ऐसा फास्ट ऐसा कोई उसको जवाब नहीं है, रेडीमेड जवाब नहीं है। आपको सर के साथ में बैठकर प्लानिंग करना होगा कि मुझे क्या क्या करना है, तो मदद हो जाएगी आपको। जैसे कि मैंने कभी, जो मेरे क्लाइंट्स थे और आज भी कभी रहते, तो मैं उनको बोलता हूँ कि तू जल्दबाजी मत कर, इधर रहते हो ना इधर ही रह, क्योंकि कुछ दिन के बाद में जैसे दिन बीतते जाते हैं अपने आप को नया रास्ता दिखने लगता है जिंदगी जीने का। हाँ, उसको रेडीमेड सॉल्यूशन नहीं होता ऐसा कि इधर जा तो कुछ नहीं होगा, इधर जा तो कुछ नहीं होगा, ऐसा नहीं होगा। वो सॉल्यूशन अपने अनुभव में है। हाँ, तो जल्दबाजी मत करो। पता नहीं मुझे किस तरह का प्लान आपके सर ने बनाया आपके लिए। जितना अच्छा रहोगे इसको पकड़कर तो आपको उसका जवाब मिल जाएगा, और मिलेगा ही, चिंता मत करो।